श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। मिथ्या मोहाचा विस्तार म्या वाढविला साचार, माझ्या मूर्खपणाचा पार पाहता विचार पांगुळे। मी खरोखर मायेचा बाजार भरवलेला होता। माझ्या मूर्खपणाचा विचार करू लागले की मती कुंठित होते। नाही अंतःकरणासी नेम, अपार वाढविला भ्रम, असंत पुरुषांचा काम मनोरम मानिता। माझ्या मनावर काही दाब नव्हता। निंद्य पुरुषाशी विलास करण्यात मी सुख समजत होते। हा माझ्या भ्रमाचा अतिरेकच झाला। जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे, तरी जवळील पुरुष न लाहिजे, हेची मूर्खपण माझे सदा भुंजे असंता। जर स्त्रीला पुरुषाची अपेक्षा असली तर तिने आपल्या जवळच्या पुरुषाला अर्थात परमात्म्याला वरावे। मी सर्वदा दुर्व्यसनी पुरुषांशी संबंध ठेवला, हाच माझा मूर्खपणा झाला। संत पुरुषाची प्राप्ती जवळी असता नेणे आसक्ती, जासी केलिया रती काम निवृत्ती तत्काळ। ज्याच्याशी रत झाले असता तत्काल काम निवृत्ती होते, त्या परमेश्वराची प्राप्ती पूर्वीच झालेली असूनही आसक्तीमुळे मला ती कळली नाही। काम निवर्तवुनी देख, अनिवार पुरवी नित्य सुख, चित्तदाता तोची एक, अलोलिक पै देणे। काम निवृत्ती करून जो अनिवार्य सुख देतो तोच खरा धनिक होय, त्याचे देणे अकल्पित असते। सकळ ऐश्वर्य निजपदेसी, संतोषो निदेरतीसी, रमवू जाणे नर नारीसी, रमणू सर्वांसी तो एकू। जो संतुष्ट होऊन आत्मप्राप्तीसह सर्व ऐश्वर्य देतो, स्त्री पुरुषांना कसे रमवावे हे जाणतो, तोच सर्वांचा खरा रमण आहे। सांडोनी ऐशिया कांतासी, माझी मूढता पहा कैशी, नित्य अकामदा पुरुषासी, काम प्राप्तीसी भजिन्नले। मी किती मूर्ख पहा, अशा कांताला सोडून तृप्त न करणाऱ्या पुरुषाच्या नादी लागले। आपुला पूर्ण न करवे काम, ते मज केवी करीती निष्काम, त्यांचे निसंगे मोहभ्रम, दुःख परम पावले। ज्याला स्वतःचाच काम तृप्त करवत नाही, तो मला कसला निष्काम करणार। अशा लोकांच्या आसक्तीने मी मोहभ्रमात पडले आणि अत्यंत दुःख मात्र भोगले। त्यांचे निसुख नेदवेच माते, परी झाले दुःखाचे चिदाते, भयशोक आधी व्याधी ते, त्यांचे निसांगाते पावले। त्यांनी मला सुख तर दिले नाहीच, उलट दुःख मात्र दिले। त्यांच्या संगतीत मला भय, शोक, आधिव्याधी यांची चांगली प्राप्ती झाली। जार पुरुषापासोनी सुख, इच्छिती ते मी केवळ मूर्ख, वृथा परितापु केला देख, मज असुख म्यादी धले। आपल्या जारापासून सुखाची इच्छा करणारी मी खरोखर केवढी मूर्ख। मी व्यर्थ जीवाला त्रास करून घेतला आणि स्वतःलाच दुःख दिले। स्त्रैण पुरुष ते नराधम, वेश्यागामी त्याहूनी अधम, त्यात कृपणू तो अधमाधम, तयांचा संगम मी वांछी। स्त्रैण पुरुष अधम होत, वेश्यागमनी त्याहून अधम,
त्यात कृपण तर अधमाधम होत. अशा दुर्जनांच्या समागमाची मी इच्छा केली. जितुक्या अतिनिंदका वृत्ती, मज आतळता त्या भीती. योनिद्वारे जीविका स्थिती, नीचयाती व्यभिचारू. अत्यंत निंदवृत्ती ही माझ्याजवळ येण्यास भीतात. शरीर विक्रयावर निर्वाह, हीन जाती आणि त्यात व्यभिचार. अल्पद्रव्य जेणे देणे, त्याची जाती कोण हे नाही पाहणे. याहो निकाय लाजिरवाणे, निंदित जिणे पै माझे. जो कोणी अल्पद्रव्य देईल त्याची जात देखील पाहावयाची नाही. यापेक्षा अधिक लाजिरवाणी गोष्ट काय असणार. खरोखर माझे जीवित निंद्य आहे. जया पुरुषासी देह विकणे, ते अत्यंत हीन दीनपणे. काय सांगो त्याची लक्षणे, सर्व गुणे अपूर्ण. अत्यंत हीन दीनपणाने ज्याला देह विकावयाचा, त्याच्या अंगी एकही पुरता गुण नसावयाचा, त्याचे वर्णन काय करावे. वित्त नेदवे कृपणता, काम न पुरवे पुरता. प्रीती न करवे तत्वता, भेटी मागुता तो नेदी. कृपणतेमुळे ज्याला द्रव्य देववत नाही, कामतृप्ती करवत नाही आणि प्रेमाचे तर नावही नाही. कारण जो एकदा येऊन गेला त्याने पुन्हा कधी तोंडही दाखवले नाही. ऐशिया पासाव सुख, वांछिता वाढे परम दुःख. जळो त्याचे न पाहे मुख, वोकारी देख येतसे. अशा लोकांकडून सुखाची इच्छा केली म्हणजे दुःख मात्र अतिशय वाढते. जळो तो पुरुष, त्याचे तोंडही पाहू नये, त्याला पाहताच ओकारी येते. एवं जार पुरुषाची स्थिती, आठविता चिळसी येती. पुरे पुरे ते संगती, चित्तवृत्ती विटली. सारांश, जार पुरुषाच्या स्थितीची आठवण झाली की अगदी किळस येते. पुरे झाली त्याची संगती, मन विटून गेले. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.